माझं नाव मनीष कोतकोंडा. मी किंग्स ऑफ रोड्स नाशिक म्हणून आहे, ग्रुपमधून आहे नाशिकमध्ये. आणि बऱ्यापैकी ग्रुप्समध्ये आमचे नाशिकचे रायडर्स आहेत जे गेल्या काही वर्षापासून आपण एकत्रितपणे रोड सेफ्टीचा उपक्रम करतोय नाशिकमध्ये. याच्या पहिले पण आपण केलेले आहेत. तर रोड सेफ्टीबद्दल सांगायचं ठरलं, जसं सरांनी सांगितलं का इट्स नॉट अ सिंगल हँड, म्हणजे एक हाताने ताळीने वाजत. इट हॅज टू गो बोथ हँड्स. म्हणजे पब्लिकनी पण ते अवेअरनेस पाहिजे आणि आपल्यामध्ये पण ते अवेअरनेस पाहिजे. आपण इम्प्लिमेंट करतो पण पब्लिकनी सपोर्ट करायला पाहिजे. एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो मी. आम्ही आता भारतभरात राईड केलेले आहेत, ठीक आहे ना. आम्ही ॲक्च्युली एक तुमच्यासाठी मॉडेलसारखे पण आहोत, कारण आम्ही जे सेफ्टी गिअर्स वापरतो, जे हेल्मेट वापरतो, जवळजवळ बाईकच्या 10% ते 20% खर्च आम्ही गिअर्सवर करतो. फॉर एक्झाम्पल 5 लाखाची जर आमची बाईक असेल तर त्याच्यावर जवळजवळ 50,000 ते 1 लाख रुपये आम्ही गिअर्सवर खर्च करतो. आमचं एक हेल्मेट 15,000 ते 20,000 असतो. रायडिंग जॅकेट जवळजवळ 20,000 रायडिंग जॅकेट असतो. डेली यूजसाठी पण हेल्मेटचे वापरतो आम्ही. ISIचे जे सर्टिफाईड हेल्मेट्स आहे जे सेफ्टीसाठी आहे. तर आज मी बघतोय लोकांमध्ये की लोक ते पण नाही करत. म्हणजे हेल्मेट हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला असं वाटत असेल का काही नाही 2 मिनिटात जाऊन येतो किराणा दुकानावरती, ठीक आहे ना. मी बघितले 10च्या स्पीडनी पण पडल्यानंतर किती टाके पडले डोक्यावरती हे आपण बघू शकतो. तर हे ठीक आहे, पब्लिकला एक अवेअरनेस पाहिजे. मागच्या महिन्यात आम्ही नॉर्थ ईस्टला एक मेघालयमध्ये एका स्टेटमध्ये गेलो होतो एक इव्हेंटसाठी. सो वी वेंट देअर बाय रायडिंग. वी वर स्टेईंग इन द सिटी. जस्ट बाय थॉट आम्ही विचार केला का चला एक चक्कर मारून येऊ बाहेर. आम्ही हॉटेलच्या बाहेर निघालो. डबल सीट होतो. मेघालयमध्ये टुरा नावाचा तो सिटी आहे, ठीक आहे ना. इट्स अ व्हेरी गुड एक्झाम्पल जर आपण घेतला. तो एक छोटा टाउन आहे टुरा. सर तिकडे पिलियन आणि रायडर दोघंही हेल्मेटमध्ये असतात कंपल्सरी, ठीक आहे. आता काय झालं, आम्ही निघालो, जस्ट गॉगल वगैरे घातले. आम्ही विचार केला का एवढं लांब आलो फिरायला, चला एक चक्कर मारून घेऊ. आम्ही निघालो, बाईकवर बसलो, निघालो. एक 100 मीटर गेल्यानंतर आम्हाला पब्लिकने अडवलं. म्हणजे बाजूनी जाणारा एक 2 व्हीलरवाला होता. तो येऊन सांगतो, हे का से आहे तू? बोला सर हम लोग. हेल्मेट काय तुम्हाला? मी बोला आता म्हणजे पोलीस तर दिसत नाही आहे की RTO दिसत नाही. बोला हेल्मेट पहन के आओ, जाओ तुम्हारा होटल में जाओ, हेल्मेट पहन के आओ. इधर बिना हेल्मेट का गाडी नाही चालवणे का. त्या सिटीमध्ये सर एकही व्यक्ती 2 व्हीलरवर असा नव्हता ज्याच्या डोक्यावर हेल्मेट नव्हतं. एकही व्यक्ती नाही. पिलियन पण नाही, म्हणजे मागे बसणारा व्यक्ती असो का रायडर असो, एकही व्यक्ती असा नव्हता त्याच्यावर हेल्मेट नाही. आणि तुम्ही जर विदाऊट हेल्मेट दिसले तर तिकडची पब्लिक तुम्हाला अडवते. काय हेल्मेटचा तो इम्पॉर्टन्स आहे. नॉट ओन्ली हेल्मेट, जे बेसिक रूल्स आहे हे पब्लिकनी पण इम्प्लिमेंट केले पाहिजे. आपण बघतो रस्त्यावरती आम्ही आमच्या ग्रुप्समध्ये जेव्हा कंपल्शन करतो, आमच्या ग्रुपमध्ये फाईन येते. जर हेल्मेट न घालून दिसला तर आमचं ग्रुप 500 रुपये फाईन करते आमच्या रायडर्सवरती, जे आमचे डेझिग्नेटेड रायडर्स आहेत. आणि खूप वेळ असं असतं, नवीन पोरं येतात, सोशल मीडिया या सगळ्यांना राईडचा शौक आहे, सगळ्यांना 2 व्हीलर चांगले 2 व्हीलर झालेले आहेत मार्केटमध्ये. तर पोरं येतात, राईडला येतात, विदाऊट हेल्मेट येतात. आम्ही त्यांना मोटिवेट कसं करतो? आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगतो, डेथ इज इनएव्हिटेबल. सगळ्यांना एक ना एक दिवशी जायचं आहे. ॲक्सिडेंट इज अवॉइडेबल, ठीक आहे ना. ॲक्सिडेंटचा अर्थच हे आहे का हे चुकून काहीतरी झालंय, ॲक्सिडेंटली झालंय आणि त्याच्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. अच्छा, जेव्हा तो व्यक्ती जातो तर फरक पडतो का त्याला? तो तर गेलाय, ही इज गॉन. त्याला काहीच माहिती, ही इज डेड. फरक कोणाला पडतो? त्याच्या फॅमिलीला, त्याच्या सोशल सराउंडिंग्सला, त्याच्या मित्र परिवाराला, त्याच्या मागे जे लोक आहेत त्यांना फरक पडतो. तर मी तर आमच्या ग्रुपमध्ये हेच सांगतो का तुम्ही तुमच्यासाठी हेल्मेट नका घालू, तुमच्या सराउंडिंगसाठी लोकांसाठी घाला, तुमच्या परिवारासाठी घाला. उद्या तुम्हाला काय झालं तर त्यांना बघणारं कोणी नाही आहे. सो अगेन कमिंग बॅक टू द पॉइंट, रोड सेफ्टी अवेअरनेस नाशिकमध्ये सध्या एक सोशल मीडियामध्ये पण खूप ट्रेंड आहे. सोशल मीडिया एक खूप चांगला अपॉर्च्युनिटी आहे रोड सेफ्टीसाठी. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला तर आहेच. आपण असं बघू की नाशिक जिल्हा आता सडक सुरक्षेचा बालेकिल्ला आपण करूयात. सोशल मीडियासाठी पण भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्यावरती आपण रोड सेफ्टीला मॅक्झिमम प्रमोट करू शकतो. दॅट्स इट फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच इथे बोलल्याबद्दल. धन्यवाद मनीष सर.